मित्रांनो आज आमचं पण मस्त एक प्लॅनिंग चाललेलं आहे. तर मित्रांनो आज आमचं चाललेलं आहे की मस्तपैकी मंचुरियन वगैरे करायचं. तर आता आम्ही चाललो आहे मी चाललो आहे आता बाजारामध्ये. तिथून आम्ही काही जे वस्तू असणार मंचुरियनसाठी ते घेणार आहोत. तर आता आपण घेणार आहे मंचुरियनसाठी आपल्याला लागणारं कोबी आणि त्याचबरोबर बाकीच्या वस्तू आहेत त्या पण आपण घेणार आहोत. तर आपण पूर्ण 1 ते 1.5 किलो कोबी घेणार आहोत आणि त्याच्यानंतर जे आपण व्हिडिओमध्ये बघितले तसं आपण ते सर्व मटेरियल त्यातून घेणार आहोत. मित्रांनो आता मस्तपैकी आपण ना जे आपल्या ज्या वस्तू लागतात त्या आपण सर्व घेऊन आलेलो आहेत आणि आता आरोहन दिदी पूर्ण त्या कापायला बसलेलो आहेत. त्या पूर्ण आता आपण कापून घेऊया. आमचा यूट्यूब चॅनल जवळ 8 ते 10 चॅनलवरती आम्ही यूट्यूबवरती पूर्ण कसं करायचं नाही आणि वरती बघ मग तुला कसं जमलं आता दोन्ही एवढं झालंय भरपूर ना. मित्रांनो आता बघा आम्ही जवळजवळ ना 1 किलो कोबी आणलेलं आहे आणि 1 किलो कोबीमध्ये आम्ही बघा 3 जण खाणार आहे. भरपूर खाणार आहे. भरपूर वेळ होतो आपल्याला असं वाटतं. अशी गोष्ट आहे की ते कमी खाल्लेली चांगली. हां आणि आमचं पहिल्यापासून असंच आहे की आम्ही जेव्हा पण पार्टी करतो ना की आम्हाला म्हणजे ना पूर्ण लागतं असं म्हणजे पोटभर लागतं नाही का. त्यामुळे आम्ही आपल्या गावाची पार्टी कोंबडीची. हां आम्ही आता गावाला पण एकदा आहे ना कोंबडीची पार्टी केली होती. ती पण एकदम खूप मस्त झाली नाही का. आम्ही 3 जणांमध्येच केली होती. मित्रांनो फायनली आपलं पूर्ण कोबी कापून झालेलं आहे आणि याला खरंच खूप टाईम लागलेला आहे कारण की 2च सुऱ्या असल्यामुळं आम्ही दोघांनीच कापलं फक्त. तर मित्रांनो बघा आपण सर्व कापून झाल्यानंतर आपण हे सर्व मसाले आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे मसाले तुम्हाला सर्व दाखवतो मी काय काय यूज करणार आहे. आपण जे आपल्या घरी पॉसिबल होतं तेच आपण मसाले वापरणार आहेत. तर आपण हे पूर्ण आता मळून घेतो आहे. त्यानंतर आपण छोटे असे ना बॉल तयार करणार आहेत. तळण्यासाठी आपल्याला सोपं जाईल ते. मित्रांनो एका व्हिडिओसाठी आमची मेहनत बघत नव्हतं. आपण आमचा कॅमेरामॅन आमचं सर्व काय बघा हे का सर्व त्याची ॲडजस्टमेंट आहे आणि कुठे चाललं माहिती आहे का पूर्ण किचनवर चाललं आहे बघा इथे. अरू आणि खाली आपण काही पूर्ण जवळ आम्ही 1 लिटर पूर्ण टाकली त्याच्यामध्ये. मम्मी आली काय बनत मंचुरियन आरो मंचुरियन मित्रांनो आता आपली मंचुरियन आलेली आहे. तर आपण त्याला पूर्ण बॉईल करणार आहोत. बघू आता आपली टेस्ट कशी होती कशी नव्हते. अजून हां फ्राईज का अजून पण आपले जरा असे ना तेल थोडंसं अजून असं गरम होऊ द्या. नंतर आपण टाकण्याचा प्रयत्न करू. नंतर मग पहिले तर आपण एक टाकू काय हां दिदी पण एक टाकून बघ त्याच्यानंतर मग बघ आणि आरो तू इकडे बघ तू टेस्ट हां. आता मित्रांनो पहिले दिदी आहे एक आपल्यासाठी एक मंचुरियन टाकलं तर आम्ही 3 त्याची एक बाईट घेणार नाही का. 3 त्याची बाईट घेऊ त्या 3 एकदम टेस्ट आपण समजून जाईल कसं करायचं कसं नाही एक ट्राय करतोय ते अजून टाकलेलं नाही आमचं. आता आम्ही एक मंचुरियन टाकलंय तिकडं पण अजून आमचं तेल नाही टाकलंय. मित्रांनो आपण बघते तेल गरम आहे की नाही बरंच करतो. बघू कसं करायचं आपण. मित्रांनो आपण एक बघितलं आपण बघूया आपण काय होते का बघू दिदी असं झालं नाही अजून पण नाही झालं कसं असं हां. मित्रांनो तुम्ही बघू शकता की तेल पूर्ण गरम झालेले आहे आणि आता मी सुरुवातीला मी टाकतो पहिलं त्याच्यानंतर मग दिदी कधी येतो कारण का मी ते एवढं गरम तेल आपण जास्त रिस्क नाही घेऊ शकत. तर मित्रांनो तर आपण ते टाकून येतो येतो. मित्रांनो मस्त एक झाले भाऊ ते पण मस्त झाले. गो
मित्रांनो आता मी काढायला मदत कर. अरे मग तू असं का थांबा ना मामा, थांबा जरा. नंतर मामा टेबल सगळं इथं सारखा जरा. का पण तुला का मी बरोबर सेट केली ते नाही केलं का ते हे निघतंय. चेस. मित्रांनो एवढ्या मेहनतीने आम्ही बनवलेलं आहे हे तुम्ही बघू शकता सर्व. मित्रांनो आपली पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता हे काय झालेली आहे ते. आणि आम्ही 3 चटणी वगैरे घेतलेली आहे, साथ में ज्यूस पण घेतलेला आहे आणि आता आम्ही ते खाणार आहे. मला तर ह्याच्यामधलं ना तिथं समोर मला ना ह्याच्यामध्ये चटण्या लय आवडल्या ते सॅट लय आवडले आणि ते चटणी खायला तो फ्लेवर लागतो तो लय आवडला. ओके. तर आरवला आपल्या त्याच्यानंतर त्याने जे बॉल वगैरे तयार केले ना ते खूप आवडलेले आणि त्याच्यावर फ्लेवर वगैरे पण एकदम मस्त झाले. म्हणजे त्याने त्याच्या जे काय बोलतात ते मसाले जे सिलेक्ट केले त्याचा त्याला एकदम पूर्ण असं त्याला भेटलेलं आहे. तिखट झाले मस्त झाले एकदम खूप. आणि सर्वात महत्त्वाचं आता आरवी काय बोलतो माहिती आहे का की तिला तिखट खूप आवडतं ते एकदम तिखट मस्त झालेले आहे. आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे मला ह्या 2 चटण्या एकदम परफेक्ट आहे आणि त्याच्याबरोबर ह्या ज्यूस पण एकदम परफेक्ट आहे. तर आमच्या तिघांची पण एकदम मस्त रेसिपी झालेली आहे. तर ते आता आम्ही आता टेस्ट करतो ते. चेस. ठीक आहे धन असं चेस. चला हे सगळं झालं ना किती ताटीला काढू. इतकं सगळं असले का हे सुद्धा लय भारी. मला वाटलं ना सॉस सगळं चांगलं लागत पण लय चांगलं लागतं. सॉस पेक्षा मला शेजवान चटणी सगळं भारी लागते. शेजवान चटणी पण चांगलं. काय भारी आहे मग शेजवानची सॉस. मला तिखट म्हणून हे वाटतं म्हणून करतो. फर्स्ट टाइम मला चांगलं झालं. फर्स्ट टाइम मला चांगलं झालं. मस्त सॉसेस वगैरे आवडून मस्त चेक करतो. परफेक्ट शेप कुठे आहे?